नेहा दूध पिऊन शांत झोपली होती आणि मी घरातल्या कामाला लागले. तेवढ्यात आईचा आवाज माझ्या कानावर पडला. आई हळूच कुजबूज करत माझ्या कानात म्हणाली, तू स्पष्ट त्यांना सांग की तू त्यांची कामवाली नाहीस. एकतर ते लोक या घरात राहतील किंवा मी तरी. ही पण काही लाईफ आहे? अशा अनेक उलटसुलट गोष्टी माझी आई माझ्या मनात भरत होती. मी आईच्या तोंडाकडे बघायला लागले. माझ्या डोळ्यात आईला काय दिसलं काय माहीत. आई माझ्यावर रागात चिडून म्हणाली, तू बावळट आहेस आणि बावळटच राहणार. आजकाल स्वतःच्या घरातल्या लोकांचं कोणी करायला मागत नाही आणि तू आहेस की परक्यांसाठी. असं बोलता बोलता आई गप्प बसली. कारण तेवढ्यात रेणू आली आणि म्हणाली, आजी रिक्षा आली आहे. रेणूला बघून आईचा चेहरा पांढरा पडला. तिला बघताच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. डोळ्यात सावत्रपणा उतरला. जर तिच्या डोळ्यात शक्ती असती तर तिने रेणू आणि सुमितला तिथेच जाळून टाकलं असतं. आईच्या डोळ्यातले भाव रेणूच्या नजरेतून पण लपले नाहीत. माझ्या आईने रागात तिच्याकडे बघितलं आणि मग थोडा वेळ थांबून म्हणाली, माझं सामान रिक्षात ठेवलं का? रेणू म्हणाली, हो आजी, सगळं सामान ठेवलं आहे. रेणूच्या आवाजातला गोडवा पण माझ्या आईच्या मनाला विरघळू शकला नाही. आई तर घरातून निघून गेली, पण जाता जाता डोळ्यांनीच मला सांगितलं की मी किती बावळट आहे. आई लांबच्या पाहुण्यांच्या लग्नाला गेली होती आणि जाता जाता 2 दिवसांसाठी माझ्या घरी राहायला आली होती. आई पहिल्यांदा माझ्या घरी आली होती. माझा संसार बघून ती दुःखी झाली. आईच्या नजरेत एका इंजिनियरची कल्पना म्हणजे तो खूप पैसेवाला श्रीमंत माणूस असतो. आईच्या नजरेत त्याच्या घरी पैशांचा डोंगर असायला पाहिजे. सगळ्या सुखसुविधा श्रीमंतीसोबत घरात नोकर-चाकर असायला पाहिजेत. आणि याच कल्पनांच्यामुळे आईने माझ्यासाठी एक इंजिनियर नवरा निवडला होता. आईच्या या कल्पनेसाठीच मी आईला कधीच दोषी मानत नाही. माझे आजोबा साधारण कारकून होते, पण ते मनाने आणि शरीराने पूर्णपणे कारकून होते. पगारापेक्षा 10 पट जास्त त्यांना वरचा पैसा मिळत होता. त्यांची नोकरी जरी छोटी असली तरी घरात पैशाची काहीच कमी नव्हती. सगळ्या सुखसुविधांमध्ये वाढलेल्या माझ्या आईने त्या सुखसुविधांना कधीच चुकीचं वाईट समजलं नाही. तिने तिच्या वडिलांच्या घरी गरिबी कधी बघितलीच नव्हती. गरिबी काय असते तिला माहीतच नव्हतं. आणि हेच कारण होतं की माझ्या इमानदार कष्टाळू वडिलांशी तिचं मत कधीच जुळलं नाही. मला अजून पण आठवतं, मी जेव्हा कधी माहेरी जायचे तेव्हा माझी आई मला खोदून खोदून माझ्या नवऱ्याची कमाई विचारत असायची आणि माझ्या आजोबांच्या कमाईच्या गोष्टी ऐकवत असायची. माझ्या नवऱ्याने पण त्याच रस्त्यावर चालण्यासाठी आग्रह करत असायची. पण आमच्या सगळ्या भावा बहिणींच्या मध्ये आमच्या वडिलांनी दिलेले संस्कार आणि त्यांची शिकवण होती. माझे लग्न माझ्या बाबांच्या पसंतीच्या मुलाशी झालं होतं. आई माझ्या घरी 2 दिवस राहिल्यामुळे माझ्या संसाराला खूप मोठा धक्का बसला होता. आज सगळे कामावर गेल्यानंतर घरात राहिले होते फक्त माझी मुलगी नेहा आणि माझ्या मनात आईच्या बोललेल्या गोष्टींचं जाळं. नेहाला दूध पाजून झोपवल्यानंतर मी घरातल्या कामाला लागली. घरातली जास्त तर कामं रेणू करून जात असायची, पण घरात डोळ्यांना न दिसणारी कामं पण खूप असतात. घरातली सगळी कामं आवरून जेव्हा मी बसले तेव्हा आई बोललेल्या गोष्टी मला आठवायला लागल्या. ती बोललेल्या गोष्टी माझ्या डोक्यात घुमत होत्या. आम्ही काय चुकीचं केलं होतं का? मी त्या दोघांची इच्छा पूर्ण करू शकते का? मला माझ्या नवऱ्याचा खूप राग यायला लागला. खरंच मी किती मूर्ख आणि बावळट आहे. माझ्याशी खूप गोड गोड बोलून मला एवढी मोठी जबाबदारी घ्यायला भाग पाडलं. मला माझी अवस्था बघून खूप विचित्र वाटायला लागलं. माझ्या आई यायच्या अगोदर परिस्थिती अशीच होती. सगळी मुलं नेहा, रेणू आणि सुमित सोबतच राहत होती. पण आज त्या दोघांचं माझ्या घरात राहणं मला सहन का होत नव्हतं. माझं मन भूतकाळातल्या आठवणीमध्ये रमून गेलं. 3 वर्षापूर्वी घडलेली घटना माझ्या मनात अजून जशीच्या तशीच कोरली गेली होती. तेव्हा नेहा माझ्या पोटात होती. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आम्ही सगळे माझ्या थोरल्या नंदेच्या घरी जाणार होतो. त्या दिवशी थोरल्या ताईंचा नवरा घरात पंखा जोडत होता. वायर अगोदरच कुठेतरी तुटलेली होती. पंखा जोडत असताना त्यांना विजेचा करंट लागला. तशा ताई त्यांना वाचवायला पळत आल्या आणि त्यांना पण करंट लागला. सगळं काही एका क्षणात संपलं. दोघांचा जीव जागेवरच गेला. घरात राहिले फक्त त्यांची 2 लहान मुलं. ते दोघं एका क्षणात पोरकी झाली. आजच्या काळात प्रत्येक माणूस स्वतःमध्ये एवढा बिझी झाला आहे की दुसऱ्यांची जबाबदारी घेण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. पण त्या 2 मुलांचा निरागस चेहरा
आई वडील अचानक सोडून गेल्यामुळे रडून रडून थकले होते. त्यांच्याकडे बघून त्यांच्यावर दया येत होती. रात्रीच्या भयान अंधारात माझा नवरा रडत मला म्हणाला, सुनीता, तू या मुलांना सांभाळू शकतेस का? नवऱ्याचं बोलणं ऐकून थोडा वेळ मी सुन्न झाले. काटकसर करून करून मी माझं घर चालवत होते आणि त्यात अजून या 2 मुलांचं ओझं. नवऱ्याच्या प्रश्नाला मी काहीच उत्तर देऊ शकले नाही. माझा स्वार्थ सारखा सारखा माझ्या मनावर वरचढ होत होता. माझा नवरा माझ्या मनात त्या मुलांसाठी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी माझा नवरा म्हणाला, हे बघ सुनीता, स्वतःसाठी सगळेच जगतात, पण खरे आयुष्य त्यांचे सार्थकी लागते जो दुसऱ्यांसाठी जगतो. शेवटी ते माझं मन बदलण्यात यशस्वी झाले. त्यानंतर ती 2 मुलं माझ्या घरी राहायला आली. रेणू जी 17 वर्षांची होती, ती गंभीर, अचानक अंगावर पडलेल्या जबाबदारीमुळे मोठी मुलगी झाल्यासारखी वाटत होती. सुमित 15 वर्षांचा खूप हुशार आणि समजदार मुलगा होता, पण मनातून पूर्णपणे तुटून गेला होता. मुलांना घरी आणणं जेवढं सोपं दिसत होतं, सत्यात मात्र ते तेवढंच अवघड काम होतं. नातेवाईकांनी नावं ठेवायला लागली. एवढी मोठी जबाबदारी उचलून घेतलीत. तुमच्या स्वतःच्या मुलांचं काय होणार? पैसा काय झाडाला लागतात का? सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. रेणू रोज रात्री उशीखाली डोकं लपून रडत असायची. सुमित गुपचूप टेरेसवर जाऊन शांत बसलेला असायचा. घरातली बाहेरची लोक आमच्या दोघांच्या हिमतीची प्रशंसा करत असायची, पण माझं मन स्वतःच्या स्वार्थासाठी राहून राहून विचलित होत असायचं. हळूहळू सगळं ठीक झालं. यात सगळ्यात मोठा वाटा रेणूचा होता. ती घरातल्या प्रत्येक कामात मला मदत करायला लागली. त्यामुळे मला पण मुलांना सांभाळणं सोपं झालं. ती दोघं आल्यानंतर आम्ही घरातला खर्च काढत बसलो होतो. तेवढ्यात रेणू खोलीच्या बाहेर आली आणि म्हणाली, मामी, मी आत येऊ का? असं म्हणत ती आत खोलीत आली. त्यावेळी मला ती खोलीत आलेली अजिबात आवडलं नाही, पण मी काही बोलू शकले नाही. ती माझ्याकडे बघत म्हणाली, मामी, तुला घर खर्चाचा हिशोब करताना बघितलं म्हणून मी तुझ्या खोलीत आले. कारण नसताना मी तुझ्यामध्ये लुडबुड करत आहे, त्याबद्दल राग येऊ देऊ नकोस. रेणूचं बोलणं ऐकून मी म्हणाले, अगं असं काही नाही, तू काय बोलत होतीस? रेणू म्हणाली, मामी, तू रामू काकांना कामावरून काढ. त्यांना कमीत कमी 2000 रुपये महिन्याला जातात. घरातली सगळी कामं मी करत जाईन. तिचं बोलणं ऐकून मी म्हणाले, नको रेणू, तुझ्या शिक्षणात अडचण येईल, तुझ्यावर खूप ओझं पडेल. पण मी नको बोलत असताना पण तिने रामू काकांना सुट्टी दिली. वेळेसोबत घरातली परिस्थिती बदलली. रेणूने रामू काकांचेच नाही तर माझं पण खूप काम सांभाळलं होतं. त्यानंतर नेहाचा जन्म झाला. नेहाच्या जन्मानंतर रेणूने माझी जी सेवा केली त्याची किंमत मी आयुष्यात कधी चुकू शकेन का? तिने माझी त्या काळात खूप सेवा केली. नेहा आल्यानंतर घरातला खर्च अजूनच वाढला. त्या दिवशी रेणू माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मामी, माझ्या शिक्षकांनी एक कोचिंग क्लास सुरू केला आहे. ते मुलांना शिकवण्यासाठी तासाचे 300 रुपये देणार आहेत. खूप मुली तिथे जाणार आहेत. मी पण उद्यापासून तिथे शिकवायला जाणार आहे. आम्ही दोघांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, रेणू, तुझं शिक्षण अजून बाकी आहे. घरातली कामं करत आहेस. एवढं ओझं स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस. पण तिने कुणाचंही ऐकलं नाही. तिचं BAचं शिक्षण, घरातली कामं आणि त्यात अजून या कामाचा लोड, पण ती तिच्या मतांवर ठाम राहिली. माझ्या मनात समाजाच्या लोकांची, त्यांच्या बोलण्याची भीती खूप जास्त होती. लोक माझ्याबद्दल काय बोलतील, काय विचार करतील? खूप प्रयत्न करून चांगले बनण्याचा जो मी मुखवटा घातलेला होता, तो लोकांचे वाईट बोलणं सहन करू शकेल? रेणू प्रत्येक महिन्याला तिने कमवलेले सगळे पैसे माझ्या हातात आणून द्यायची. मी किती सांगितलं तरी ती 1 रुपया पण तिच्याजवळ ठेवत नसायची. वरून अजून हसून म्हणायची, मामी, मला कशाचीही गरज लागत नाही. सगळं काही घरात मिळतं. रेणूचं बोलणं ऐकून मला माझी लाज वाटायची. सुमित पण शिकता शिकता पार्ट टाईम नोकरी करत होता. यांनी आणि मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघांनी कुणाचंही ऐकलं नाही. ते दोघं एकच वाक्य बोलायचे, मामा, मामी, आम्ही मेहनत करतो, कुठे चोरी तर करत नाही ना? असं करता करता 3 वर्षे निघून गेली. माझा नवरा आता त्या दोघांच्या जबाबदारीमधून मोकळे झाले होते. माझ्या डोळ्यांच्या समोर सारखा सारखा त्या 2 मुलांचा चेहरा येत असायचा. मनात विचार यायचा का मी त्या मुलांना माझ्या घरातून बाहेर काढू?
माझं एक मन हो म्हणायचं. त्या दोघांचा खर्च तरी कमी होईल. पण माझं आतलं मन माझा तिरस्कार करायला लागायचं. नुसता हा विचार करूनच मी खूप रडायला लागले. रडत का आहेस मामी? रेणूच्या कोमल आवाजाने मी जागी झाले. संध्याकाळ झाली होती. आईने किती अत्याचार केला. फक्त 2 दिवसात माझ्या मनात मुलांबद्दल विष भरवायचा प्रयत्न केला. माझी आई माझ्या मुलांना लपून सगळं खायला देत असायची. माझ्या मुलांच्या मनात उलटसुलट गोष्टी भरवत असायची आणि त्या 2 पोरक्या मुलांना बघून तिचा चेहरा रागाने लाल व्हायचा. ती सारखी सारखी मला समजवत म्हणायची, सुनीता, तू तुझ्या मुलांचं भविष्य तुझ्या हाताने बर्बाद करत आहेस. ही तुझी मुलं नाहीत, तुझ्या नंदेची आहेत. तुझ्यावर ओझं आहेत. यांना सांभाळलेस तर तुझ्या मुलांचा हक्क हिसकावून घेशील. आईचं बोलणं ऐकून मी गप्प बसत होते. मनातून खूप त्रास व्हायचा, पण आईला उत्तर देऊ शकत नव्हते. एकदा आई रेणूला सरळ तोंडावर म्हणाली, रेणू, तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मामा मामीवर ओझं बनू नकोस. कुठे दुसरीकडे तुझी सोय कर किंवा मग लग्न करून नवऱ्याच्या घरी निघून जा. आईचं बोलणं ऐकून बिचाऱ्या रेणूचे डोळे भरून आले. ती फक्त माझ्या आईला एवढंच म्हणाली, आजी, मी ओझं तेव्हा बनले असते जर मी काही कमवत नसते. आता तर मी या घराचा एक भाग आहे. तिचं समजूतदार बोलणं ऐकून मी आतपर्यंत पागळून गेले. पण आईचं विष माझ्या मनात उतरलं होतं. मी रेणूकडे बघायला लागले. मला असं वाटलं की रेणू नाही तर माझी मुलगी नेहा मोठी झाली आहे आणि ती आम्ही दोघं नसल्यामुळे आईने दिलेल्या मानसिक यातना भोगत आहे. मी रेणूला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, नाही नाही, मी तुम्हाला घरातून जाऊ देणार नाही. हे ऐकून रेणू हसून म्हणाली, अगं मामी, आम्हाला तुझ्यापासून वेगळं कोण करत आहे? पण तिला जायला तर लागणार आहे ना? मागून माझा नवरा म्हणाला. माहीत नाही ते कधी येऊन उभे राहिले होते. नवऱ्याचं बोलणं ऐकून अपराधी स्वरात मी म्हणाली, काय? माझा नवरा म्हणाला, रेणूचं लग्न ठरलं आहे. माझ्या बॉसनी स्वतः त्यांच्या मुलासाठी रेणूचं स्थळ मागितलं आहे. त्यांना रेणूशिवाय दुसरं काहीच नको आहे. ते म्हणाले की मला फक्त एक संस्कारी मुलगी सून म्हणून हवी आहे. त्यांचं बोलणं ऐकून रेणू मान खाली घालून रडायला लागली. पण माझ्या मनावरून एक खूप मोठं ओझं कमी झालं होतं. तिला मिठी मारून मी पण आनंदात रडायला लागले. एकीकडे मनातलं ओझं हलकं झालं होतं आणि एकीकडे काळजाचा तुकडा स्वतःपासून वेगळा होण्याचं दुःख. रेणूच्या लग्नाची तयारी घरात सुरू झाली. रेणू स्वतःच्या लग्नाची कामं स्वतः करत होती. पाहुण्यांची लिस्ट, लग्नाचे सामान, सगळ्यांसाठी कपडे, सगळ्याची तयारी ती स्वतः करत होती. जणू तिचं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी लग्न आहे. लग्नाच्या रात्री ती माझ्या जवळ आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली, मामी, तू आम्हाला आईबाबांच्यापेक्षा जास्त प्रेम दिलंस. जर त्यावेळी तू नसतीस तर आम्ही दारोदारी फिरत राहिलो असतो. रेणूचं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. मी तिला मिठी मारली आणि म्हणाले, अगं रेणू, तू तर या घराला सांभाळलं आहेस. तू नसतीस तर आम्ही तुटलो असतो. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी रेणू माझ्या गळ्यात पडली आणि हुंदके देऊन रडायला लागली. मामी बोलताना तिचा आवाज थरथरत होता. मी पण तिला मिठी मारून रडायला लागले. नाही, मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. मागून माझा नवरा म्हणाला, सुनीता, प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस तिच्या सासरी जायचंच असतं ना. पण लक्षात ठेव, हे घर कायम तिचं माहेर राहील. रेणू रडत होती. माझ्या मनातलं ओझं उतरलं होतं. तिची पाठवणी झाली. मी मनातल्या मनात म्हणाले, हो आई, मी मूर्ख बावळट आहे आणि हाच मूर्खपणा असेल तर मी कायम अशीच मूर्ख बावळट राहीन. कारण स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगण्याचा आनंद खूप मोठा आणि मोलाचा असतो.